कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय? आज तीनही पक्षामध्ये प्रचंड मारामाऱ्या आहेत, एकामेकाच्या विरोधात उभे ठाकलेत, एकामेकाचे कपडे उतरवण्याचं काम झालं, नामुष्की केली एकमेकाची, नाचक्की झाली, लोक तमाशा बघत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 175 जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या डोक्यात तुम्ही घातलंय सुरुवातीलाच की आम्हाला एवढेच जागा मिळणार, आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही. जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत आणि ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात. काय सांगतात? लाडकी बहीणमुळे निवडणुका जिंकलेत. बिहारमध्ये असं सांगितलं 10,000 रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान केले. मग त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे, आणि मागची भूमिका ईव्हीएम मध्ये घोळ करून मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंडा आहे. हे आता स्पष्ट आहे. जर निवडणुकामध्ये 175-70 जागा आले भाजपच्या, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून ईव्हीएम मध्ये गडबडी करून ईव्हीएम हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या, हे स्पष्ट होईल. हो, आम्ही ईव्हीएमच्या पुढे आणू तर ईव्हीएम हॅक केल्यावर काय तिथून करणार? कोणी बाहेरूनच करणार. तो रिमोट काय तिथे धरून बसून करतील? आम्ही मशीनकडे बघत राहू आणि मशीनमध्ये काम झालेलं होऊन गेल. याला काय अर्थ राहील? हॅक करायचं म्हणजे कोणी काय पुढे थोडी जाऊन करता. याला हे बघा, हे पळवाटा आहेत. पण जो प्रचंड पैशाचा वापर झाला, सांगितलं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतायत की 20-20 हजार रुपये एका मताला दिले. 20,000 रुपये, प्रचंड पैशाचा पूर आला. इकडे कामठीमध्ये तो प्रकार सगळ्यांनी पाहिला. सुलेखा कुमार यांनी त्या उमेदवारांच्या फार्म हाऊसमध्ये झालेली घटना. करोडो रुपये मिळाले तिथे, करोडो रुपये, तरी कारवाई नाही. मग तुमच्याकडे जनता आहे तर हे मतदारांना एवढा पैशाचा वापर का केला? याचा अर्थ आहे की तुम्हाला मतं मिळत नाही आहे म्हणून तुम्ही हे 20 दिवस लांबणीवर टाकलं. राज्य सरकार का जात नाही? राज्य सरकारच्या वकिलांनी का भूमिका तिथे मांडली नाही की तुम्ही हे जर निवडणुका लांबणीवर टाकलेत तर त्याचा परिणाम असा होईल की मतावर परिणाम होईल. मग उद्या जर जिल्हा परिषद झाले आणि हे निवडणुका यांनी जिंकल्या तेव्हा परिणाम होणार नाही. हे पळवाटा आहे. आणि सरकारने बाजू का मांडली नाही? तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचे आहेत, म्हणूनच त्यांनी 20 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे. अनेक ठिकाणच्या तक्रारी येत आहेत, गोंधळाचं वातावरण आहे. आम्ही म्हणालो की तिकडे जामर बसवा, मोठी स्क्रीन बाहेर लावा, त्याचं एक्सेस निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला द्या. तो मोबाईलवर कुठूनही काही बघत बसेल. जर त्या सीसीटीव्ही फुटेजचं जर लाईव्हचं एक्सेस मिळालं तो बघत बसेल, आपल्या घरी टीव्हीवर बघत बसेल. पण तेही द्यायला तयार नाही आणि त्याची मोठी स्क्रीन लावायला तयार नाही, तिथे झामर बसवायला तयार नाही. आमच्याकडे तरतूद नाही असं सांगतायत. म्हणजे काय? म्हणजे स्पष्ट आहे सरकारचा ते 175 जागा जिंकणं हा टार्गेट आहे. आणि तो मशीनच्या आधारावर, जनतेच्या नाही, ईव्हीएमच्या आधारावर ते जिंकणं याने हे ठरवलं. दिग्विजय सिंग मातोश्रीवर पोहोचले आहे उद्धव ठाकरेंच्या भेटण्यासाठी. नाही, तर नेते आहेत ते आमच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत, त्यामुळे कदाचित चर्चेसाठी ते गेले असतील. चर्चा होईल. पुढच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा आहेत. आमच्या लोकांची भूमिका वेगळी आहे त्या मुंबईतील. त्यामुळं ही चर्चा करून पुढे कसं जाता येईल आणि पुढे सुद्धा एकूणच आता अधिवेशन आहे, अधिवेशनावर चर्चा होईल. मला घटक पक्ष आहेत, भेटणं ती एक व्यवस्था असू शकते. बघा, राज्यातील काँग्रेसचा मी प्रमुख नेता आहे. ते भेटतायत कशासाठी हे मला माहीत नाही. त्यामुळे मी यावर उगीच भाष्य करणं उचित होणार नाही, कारण माझ्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली नाही.
जर त्याबरोबर चर्चा असती तर मला आणि प्रदेशाध्यक्षांना आम्हाला दोघांनाही ते कदाचित बोलवून घेतले असते. विषय गाजतो आहे. रोहित पवारांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोध केला तर अजित पवारांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. एकंदर तुम्ही काँग्रेस म्हणून काय भूमिका आहे? हे बघा,